धुळे सुरत महामार्गावर एसटी बसचा अपघात, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली। धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील रायगण गावाजवळ रविवारी धुळे डेपोच्या एसटी बसला भीषण अपघात झालाय। वापीहून धुळ्याच्या दिशेने जात असताना बसचे MH18BZ 1252 अचानक ब्रेक निकामी झाले, त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस समोरून जाणाऱ्या ट्रकला जोरात धडकली। या अपघातावेळी बसमध्ये एकूण 25 प्रवासी प्रवास करत होते। धडक इतकी भीषण होती की बसचे नुकसान झाले, मात्र सुदैवाने 3 ते 4 प्रवासी किरकोळ जखमी झाले। कोणतीही जीवितहानी झाली नाही। अपघाताची माहिती मिळताच तात्काळ मदत कार्य सुरू करण्यात आले। जखमी प्रवाशांना एसटी महामंडळाच्या दुसऱ्या बसने तातडीने नवापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली, मात्र मोठी दुर्घटना टळल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडलाय। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क। वापीहून धुळ्याला चालली होती, नवापूर पास करून ॲक्सिडेंट झालेला आहे। गाडीचे ब्रेक पूर्ण फेल झालं, गाडी ब्रेकच लागलेलं नाही आहे। गाडीत 20-25 प्रवासी होते, त्याच्यात 3 प्रवाशांना लागलेलं आहे। त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला पाठवण्यात आलं आहे। आमचे कंडक्टर घेऊन गेलेले आहे। अपघात कसा झाला? अपघात पुढे ट्रक चालत होता, त्यानं अर्जंट ब्रेक घेतल्यामुळं गाडीचे ब्रेक लागले नाही।